नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेला पेपर क्रमांक 34 या पेपरमधील अंकगणित व भूमिती या विषयावर 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्या प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात घेऊन सेकंदात प्रश्न कसा टॅकल करायचा आणि त्या प्रश्नापर्यंत कसं पोहोचायचं आणि प्रश्न सोडवून योग्य उत्तरापर्यंत कसं जायचं हे आज आपण या 25व्या प्रश्नाच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा, या पेपरमधील प्रश्न क्रमांक 1 आहे, एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर आहेत, तर त्या चौकोनाची परिमिती किती? आता कुठल्याही बाजूवाल्या आकृतीची परिमिती जर आपल्याला काढायची असेल तर सर्वात पहिले त्या आकृतीची म्हणजेच त्या चौकोनाची आपल्याला बाजू माहीत करणं गरजेचं आहे। मग ती बाजू माहीत करण्यासाठी पहिले आपल्या डोळ्यासमोर ती आकृती लक्षात आली पाहिजे, म्हणून ती आकृती पहिले लक्षात घ्या। हा आहे तुमचा समभुज चौकोन। या समभुज चौकोनामध्ये याच्या चारही बाजू या समान असतात आणि हे त्याचे दोन कर्ण आहेत। कर्णाची लांबी मात्र कमी जास्त लांबीची असते। मग या चौकोनामध्ये हा जो कर्ण तुम्हाला दिलेला आहे, या कर्णाची लांबी आहे 16 सेंटीमीटर आणि हा दुसरा जो कर्ण दिलेला आहे या कर्णाची लांबी आहे 30 सेंटीमीटर। आणि या समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असताना हे कर्ण मात्र एकमेकांना सेंटरमध्ये दुभागतात, त्यामुळे इथे एक काटकोन तयार होतो आणि या समभुज चौकोनामध्ये चार असे सारखे काटकोन तयार होतात। यामध्ये जर या कर्णाची लांबी जर 16 असेल तर या एवढ्या बाजूची लांबी राहील 8। त्यानंतर या पूर्ण बाजूची लांबी जर 30 सेंटीमीटर असेल तर हा जो पाया आहे ही बाजू राहील 15। मग हा काटकोन त्रिकोणाचा जर तुम्ही विचार केला तर हा कर्ण तुम्हाला काढावा लागेल, म्हणजे समभुज चौकोनाची बाजू काढावी लागेल। त्यासाठी फॉर्म्युला पायथागोरस प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज। एक बाजू 8 आहे, दुसरी बाजू 15 आहे। 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225, दोघांची बेरीज करा 289 येईल। मग कर्णाचा वर्ग बरोबर 289, तर कर्ण येईल 17 सेंटीमीटर, म्हणजे समभुज चौकोनाची एक बाजू येईल 17 सेंटीमीटर। आता तुम्हाला परिमिती विचारलेली आहे, म्हणून परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू, बाजू आहे 17, 17 चो 68 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आहे। ऑप्शन नंबर डी हे त्याचा करेक्ट आन्सर असेल। अशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल। त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा, 600 ग्रॅम वजन असणाऱ्या एका मिश्र धातूमध्ये, एकूण वजन दिलेलं आहे तुम्हाला 600 ग्रॅम। या मिश्र धातूमध्ये पितळ व तांबे यांचं प्रमाण दिलेलं आहे 7:5। मग या 600 ग्रॅममध्ये पितळ आणि तांब्याचं प्रमाण 7:5 जर दिलेलं असेल तर 7 + 5 ची बेरीज करून तुम्हाला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल। 7 × 5 = 12, 12 × 5 = 60, याचा भागाकार केला तर एक प्रमाण मिळेल 50। मग यामध्ये पितळ काढायचं आहे तुम्हाला। पितळ येईल 7 गुणिला 50, 7 × 5 = 35, 350 ग्रॅम पितळ असेल, तर तांबे बरोबर 5 गुणिला 50, 250 ग्रॅम तांबे असेल। त्यानंतर पुढे पहा, या मिश्रणात तुम्हाला किती ग्रॅम तांबे मिळवावे, म्हणजेच तुम्हाला तांबे काय करायचे आहे, त्यामध्ये मिळवायचे आहेत। म्हणजेच पितळ आणि तांबे यांची मांडणी करताना पितळ वरती लिहा, तांबे खाली लिहा। पितळ आहे 350 ग्रॅम, तांबे आहे 250 ग्रॅम। तुम्हाला प्लस करायचं आहे तांबे। किती तांबे तुम्ही प्लस केले ते माहिती नाही, म्हणून x प्लस करा। त्यानंतर त्याचा रेशो जो दिलेला आहे तुम्हाला, तो रेशो आहे 5:7। या पद्धतीने ती मांडणी करून क्रॉस कॅल्क्युलेशन करा। आता क्रॉस गुणाकार करा। 7 × 5 = 35, 5 × 6 = 3, 7 × 3 = 21 आणि 3 = 24, 2450 बरोबर 5 गुणिला 250 करा, 25 × 5 = 125, एक 0 द्या, प्लस 5x। त्यानंतर आता 2450 मधनं 1250 मायनस करा, बरोबर 5x। 2450 मधनं 1250 मायनस केल्यानंतर 1200 येईल। 1200 / 5 करा, 5 ने भागा,
5 दुने 10, 5 20 हा 0, 240 ग्रॅम आपल्याला तांबे प्लस करावं लागेल. ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. दोन संख्यांचा लसावी मसावी या टॉपिकवर हा प्रश्न आधारित आहे. तुम्हाला दोन संख्यांचा लसावी दिलेला आहे, त्यापैकी एक संख्या 84 दिलेली आणि दुसरी संख्या 56 दिलेली असेल तर मसावी किती. फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल तुम्हाला. दोन संख्येचा गुणाकार बरोबर मसावी गुणिला लसावी. या फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवाव्या लागतील. दोन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत 84 गुणिला दुसरी संख्या आहे 56 बरोबर मसावी काढायचं आहे आणि उदाहरणार्थ लसावी दिलेला आहे 168. आता मसावी काढायचं आहे तर 84 गुणिला 56 भागीला 168 इकडे घेऊन घ्या. या 84चा भाग 168 मध्ये 2 वेळा जाईल, 56 मध्ये 2चा भाग 28 वेळा जाईल, म्हणजे इथे मसावी निघेल 28. ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. या पद्धतीने हा प्रश्न फॉर्म्युला संख्या ठेवून कॅल्क्युलेट करता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका दुकानदाराजवळ गहू व तांदूळ यांची एकूण पोती 150 आहेत आणि त्या पोत्यांच्या वजनाची एकूण सरासरी 72 दिलेली आहे. गव्हाच्या पोत्यांची सरासरी 80 दिलेली आहे आणि तांदळाच्या पोत्यांची सरासरी मात्र 60 किलोग्राम दिलेली आहे. आणि तुम्हाला कळायचं की 150 पैकी गव्हाची पोती किती आणि तांदळाची पोती किती. हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला गहू दिलेला आहे 80 किलोग्राम आणि तांदूळ दिलेला आहे 60 किलोग्राम, म्हणजे त्यांची सरासरी आहे. गव्हाची सरासरी 80 किलोग्राम दिलेली आहे, तांदळाची सरासरी 60 किलोग्राम दिलेली आहे आणि दोघांची एकूण सरासरी 72 दिलेली आहे. एलिगेशन पद्धतीनं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. इथे 80 मधनं 72 मायनस करा, इथे रेशो येईल 8. त्यानंतर 72 मधून हे 60 मायनस करा, इथे रेशो येईल 12. रेशोमध्ये भाग जात असेल तर त्याला संक्षिप्त रूपात भाग द्या. 4 तिरी 12, 4 दुने 8, याचा रेशो निघाला 3ला 2. आता एकूण पोती दिलेली आहे तुम्हाला 150. 150ला 3 + 2 5ने डिवाइड करा, 5 तिरी 15 म्हणजे एक प्रमाण येईल 30. आता तुम्हाला गहू यांची पोती किती विचारलं तर 3 गुणिला 30, 30 तिरी 90 येईल आणि तांदूळ याची पोती जर विचारली तर तांदळाचा रेशो 2 गुणिला 30, 30 दुने 60 येईल. या पद्धतीने हा प्रश्न तुमचा सोडवता येईल. यामध्ये ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. भांडवल व भागीदारी या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. तुम्हाला यामध्ये पी आणि क्यू या दोघांनी एक व्यवसाय सुरू केलेला आहे. पीने क्यूच्या भांडवलाच्या तिप्पट भांडवल गुंतवलेलं आहे आणि पीच्या भांडवलाची मुदत मात्र क्यूच्या भांडवलाच्या दुप्पट आहे. जर क्यूला 7,000 रुपये नफा जर मिळाला असेल तर एकूण नफा किती, एकूण नफा तुम्हाला काढायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लक्षात घ्यायचं असेल तर नफ्याचं गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला संख्या ठेवता येतील आणि या फॉर्म्युल्यात संख्या ठेवत असताना तुम्हाला पी आणि क्यू याची भांडवल जी दिलेली आहे, भांडवलचा रेशो लक्षात घ्या. कंपॅरिझननुसार पीची भांडवल क्यूच्या भांडवलाच्या तिप्पट आहे, म्हणजे क्यूची भांडवल जर 1 असेल तर पीची भांडवल मात्र 3 राहील. त्यानंतर पी आणि क्यूची मुदत यांचं कंपॅरिझन दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला पीच्या भांडवलाची मुदत क्यूच्या भांडवलाच्या मुदतीच्या दुप्पट आहे, म्हणजे क्यूची जर मुदत 1 असेल तर पीची मुदत मात्र 2 राहील. आता इथे फॉर्म्युला पहा. नफ्याचं गुणोत्तर म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर. भांडवलाचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर 3 दुने 6 येईल. त्यानंतर 1 गुणिला 1 केलं तरी इथे 1 येईल. म्हणजेच क्यूचा नफा 1 प्रमाणात राहील तर पीचा नफा मात्र 6 प्रमाणात राहील. त्यापैकी तुम्हाला क्यूचा नफा दिलेला आहे 7,000 रुपये, म्हणजेच क्यूचं नफ्याचं प्रमाण 1 जर असेल तर त्याला 7,000 रुपये मिळतं. जर तुम्हाला एकूण नफा जर विचारला असेल तर एकूण नफा 6 + 1 7 होईल. 7ला इकडे क्वेश्चन मार्क करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 7 7 49, जे 49,000 रुपये त्यांचा दोघांचाही मिळून नफा येईल. ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा. या प्रश्नामध्ये तुम्हाला दर काढायचा आहे. 18,000 रुपये मुद्दल दिलेली आहे.
म्हणजेच प्रिन्सिपल अमाऊंट 18,000 आहे आणि त्यानंतर अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे रास 23,958 आणि इथे मुदत दिलेली आहे 3 वर्ष. जर तुम्हाला मुद्दल आणि रास जर दिलेली असेल आणि त्याची मुदत जर दिलेली असेल तर दर काढताना तुम्हाला दिलेले मुद्दल आणि दिलेली रास यांचा घनमूळ काढावं लागेल. कारण तुम्हाला वर्ष दिलेल्या 3 वर्ष असेल तर घनमूळ काढायचं, 2 वर्ष असेल तर वर्गमूळ काढायचं. त्यासाठी सुरुवातीला 18,000 मुद्दल आणि 23,958 ही जी रास दिलेली आहे याला संक्षिप्त रूप द्या आणि त्यानंतर त्या दोन्ही संख्येचा घनमूळ काढा. संक्षिप्त रूप देताना या दोन्ही संख्येमध्ये 8 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 9 27, बेरीज 27 येत आहे. म्हणजेच 9चा भाग जाईल. 9चा भाग द्या. 9 दुने 18, इथे 2000 येईल. त्यानंतर 9 दुने 18 5, 9 छक्का 54, त्यानंतर इथे 5 उरले, 9 छक्का 54, परत 9 दुने 18, परत 2चा भाग जातो. परत 2चा भाग देऊन संख्या संक्षिप्त रूपात घ्या. 1000 येईल 2चा भाग दिला तर, इथे 1331 येईल. आता या ज्या दोन्ही संख्या आहेत या दोन्ही संख्येचा घनमूळ काढा, कारण परत आता याच्यामध्ये भाग जात नाही. मग 1000चा घनमूळ आणि 1331चा घनमूळ. 1000चा घनमूळ येईल 10, 1331चा घनमूळ येईल 11. त्यानंतर तुम्हाला दर काढायचा आहे. दर बरोबर या दोघांमधला जो फरक आहे हा एकचा फरक निघेल. एकचा फरक गुणिला 100 करा आणि मुद्दलची जो रेशो निघाला तुमचा ती संख्या आहे 10, म्हणून 10ने डिवाईड करा. 1 1 0 जर कापलं तर दर निघेल 10%. या पद्धतीनं रास आणि मुद्दल जर दिलेली असेल, चक्रवाढ व्याजाने तुम्हाला दर जर काढायचा असेल तर दर काढत असताना इथे तुम्हाला दोन्ही संख्येचा विचार करावा लागेल आणि दोन्ही संख्येचा 3 वर्ष असेल तर घनमूळ काढायचा आणि 2 वर्ष असेल तर वर्गमूळ काढून या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलं तर दर निघेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. यातला ऑप्शन नंबर सी उत्तर येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर दर 8% वाढवला तर एका रकमेचे सरळ व्याज प्रतिवर्षी, दर जर 8%ने वाढवला तर व्याज तुम्हाला 480 रुपये जास्त मिळते आणि तुम्हाला रक्कम काढायची आहे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट काढायचं आहे. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट बरोबर सरळ व्याज दिलेली आहे 480 गुणिला 100. फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवा 480 गुणिला 100. दर दिलेला 8% गुणिला प्रतिवर्षीची व्याज तुम्हाला लक्षात घ्यायचे म्हणून इथे वर्ष मुदत 1 घ्या. त्यानंतर 8 1 8, 8 छक्कम 48, 60 गुणिला 100 जर केलं तर त्याचं उत्तर येईल 6000. ऑप्शन नंबर डी हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 10 वस्तूंची विक्री किंमत, 10 वस्तूंची विक्री किंमत आणि 16 वस्तूंची खरेदी किंमत ही इक्वल जर असेल तर या व्यवहारात शेकडा नफा किती. या व्यवहारामध्ये विक्री वस्तूंची संख्या दिलेली आहे तुम्हाला 10 आणि खरेदी वस्तूंची संख्या दिलेली आहे 16, म्हणून 16 मधनं 10 मायनस करा, त्याचं वजाबाकी म्हणजेच त्यातला फरक येईल 6. फरक 6 आलेला आहे. तुम्हाला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर हा जो फरक आलेला आहे 6चा तो फरक लिहा गुणिला 100 आणि या उदाहरणात मात्र तुम्हाला वस्तू विक्रींची संख्या दिलेली आहे 10, म्हणून 10ने डिवाईड करा. 1 1 0 कपा. 6 गुणिला 10 जर केलं तर याचं उत्तर येईल 60% नफा. ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर पुढील क्वेश्चन पहा. यामध्ये तुम्हाला काही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात संख्या दिलेल्या आहेत आणि गुणाकार प्लस भागाकार म्हणजेच तुम्हाला या संख्येचं कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी सुरुवातीला तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. 3 चौ 12, 12 आणि 2 14, 14/3 गुणिला 4 दुने 8 आणि 1 9, 9/2 प्लस 10 5 50, 50 आणि 4 54, 54/5 भागीला 5 3 15, 15 आणि 3 18/5 मायनस 1/2. या पद्धतीनं तुम्ही संख्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर इथे भागाकार चिन्ह आहे, त्या भागाकार चिन्हाला गुणाकारामध्ये कन्वर्ट करा. 14/3 गुणिला 9/2 प्लस 54/5 भागाकाराचं चिन्ह गुणाकार केल्यानंतर त्या पुढील अपूर्णांकाचा व्यस्त करा. 5/18 येईल मायनस 1/2. या दोघांचा गुणाकार वेगळा करा, या दोघांचा गुणाकार वेगळा करा, कारण इथे प्लस आहे त्यानंतर मायनस. 3 तिरी 9, 2 7 14 येईल. 5 5 कटेल, 18 तिरी 54, 7 तिरी 21 प्लस 3 मायनस 1/2.
21 आणि 3 24 मायनस 1/2 म्हणजे 24मधनं 1/2 म्हणजेच अर्धा मायनस केला तर 23.5 याचा करेक्ट आन्सर येईल. म्हणून ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हां, यामध्ये तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत 3.104 प्लस 2.506चा वर्ग मायनस 3.104 मायनस 2.567चा वर्ग, यामध्ये तुम्हाला संख्या सारख्याच दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर जर दिलेला असेल तर फॉर्म्युला घेताना ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर जर असेल तर 4ab त्याचं कॅल्क्युलेशन येईल. त्याला विस्तारित रूप जर दिलं तुम्ही तर त्याचं कॅल्क्युलेशन येईल 4ab. मग आता ए म्हणजेच काय तर 3.1/4 आणि बी म्हणजेच काय तर 2.5/7 कारण दोन्ही तुमच्या याच्यात संख्या मात्र सारख्या दिलेल्या आहेत. मग आता या पहिले पूर्णांकयुक्त अपूर्णांकातला अपूर्णांकात रूपांतर करा. 4 तिरी 12, 12 ने 13/4 प्लस 7 दुने 14, 14 आणि 5 19/7 याला ब्रॅकेटमध्ये ठेवून स्क्वेअर करा मायनस 4 तिरी 12 ने 13, 13/4 मायनस 7 दुने 14 आणि 5 19/7 याचा वर्ग. मग आता तुम्हाला एची किंमत 13/4 गुणिला बीची किंमत 19/7 ठेवावं लागेल आणि याला मात्र 4 ने गुणावं लागेल. तुम्ही डायरेक्ट हे न लिहिता या अपूर्णांकाचा गुणाकार 4ab म्हणून ठेवला असता तरी तुम्हाला त्या प्रकारे कॅल्क्युलेशन करता आलं असतं. हे 4 कापून घ्या. त्यानंतर 19 तिरी 57 7 हातचे 5 19 1 19 आणि 5 24 247/7 त्याचा फायनल आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर ऑप्शन नंबर 11 3 क्रमवार नैसर्गिक समसंख्येपैकी सर्वात लहान समसंख्येची 6 पट आणि सर्वात मोठ्या समसंख्येच्या 5 पटीपेक्षा 14 ने जास्त आहे तर मधली संख्या तुम्हाला काढायची आहे. सर्वात पहिले तुम्ही 3 क्रमवार समसंख्या लक्षात घ्या. 3 क्रमवार समसंख्या लक्षात घेताना पहिली x घ्या, दुसरी x + 2 घ्या आणि तिसरी संख्या x + 4 घ्या. प्रत्येक संख्येमध्ये 2-2च्या फरकाने त्या संख्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. आता इथे तुम्हाला लहान संख्येची 6 पट, मग लहान संख्येची 6 पट म्हणजे x ची 6 पट घ्यावं लागेल 6x. मोठ्या संख्येच्या 5 पटीपेक्षा म्हणजे मोठी संख्या तुमची x + 4 आहे त्याची 5 पट घ्या म्हणून गुणिला 5 कितीनं जास्त आहे 44ने जास्त आहे. लहान संख्या x होती, x ची 6 पट केली. सर्वात मोठ्या संख्येचं कंपॅरिझन दिलेलं आहे, मोठ्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 44ने जास्त आहे. एक समीकरण तयार करा. 6x बरोबर 5x, 5 गुणिले x म्हणजे 5x 5 + 44. त्यानंतर 6x - 5x बरोबर 20 आणि 44ची बेरीज केली तर 64 येईल. x बरोबर 64 म्हणजेच तुम्हाला जी पहिली संख्या x म्हणून घेतलेली आहे ती येईल 64. तुम्हाला मधली संख्या विचारलेली आहे, मग मधली संख्या आहे x + 2. x म्हणजे 64 + 2 केलं तर त्याचं उत्तर येईल 66. ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. या पद्धतीने कंपॅरिझन लक्षात घेऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हां, 2 संख्येच्या बेरजेला 13 ने भागले असता भागाकार 5 व बाकी 4 उरते. आता 2 संख्येच्या बेरजेला 13 ने भाग दिला असता म्हणजे भाजक 13 आहे, भागाकार 5 येतो आणि बाकी 4 उरते. सेकंड वाक्य दिलेलं आहे, त्याच 2 संख्येच्या फरकाला 9 ने भागले असता भाजक त्याचा 9 आहे, भागाकार 1 दिलेला आहे आणि बाकी 6 उरत आहे. आपला फॉर्म्युला आहे भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी. तर या फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवत असताना तुम्हाला भाज्य म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे पहा. 2 संख्येच्या बेरजेला 13 ने भागले असता. आता 2 संख्येची बेरीज म्हणजे एक संख्या 1 घ्या आणि दुसरी संख्या y घ्या. या 2 संख्येची बेरीज म्हणजेच काय तर भाज्य. या 2 संख्येच्या बेरजेला कितीनं भागायचं आहे 13 ने म्हणजे भाजक 13 गुणिला भागाकार 5 येत आहे आणि बाकी 4 होत आहे. मग या 2 संख्येची बेरीज करताना 13 × 5 = 65, 65 मध्ये 4 प्लस करा 69 येईल. त्यानंतर पुढच्या वाक्यात पहा, त्याच 2 संख्येच्या फरकाला म्हणजे ज्या 2 संख्या आपण घेतल्या ज्यांची वजाबाकी करायची आहे तुम्हाला x - y, या 2 संख्येच्या फरकाला भागायचं कितीनं आहे 9 ने, म्हणजेच भाजक हा 9 निघेल तर भागाकार हा किती असेल 1
प्लस बाकी आहे दिलेली 6. 9 एक 9, 9 6 15. म्हणजेच तुम्हाला दोन संख्येची बेरीज दिलेली आहे इथे 69 किंवा तुम्ही काढली आणि दोन संख्येतील फरक 15 जर काढला असेल आणि तुम्हाला विचारताना त्या दोनपैकी मोठी संख्या जर विचारली असेल तर मोठी संख्या बरोबर दोन्ही संख्येची बेरीज प्लस दोन्ही संख्येतील फरक भागिला 2. 9 5 14, 6 2 8, 84 भागिला 2 केलं तर ती मोठी संख्या निघेल 42. ऑप्शन नंबर ए हे याचा करेक्ट आन्सर असेल. या पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. काळकाम वेग या टॉपिकवर हा प्रश्न दिलेला आहे. 22 व्यक्ती एक काम रोज 12 तास करून 18 दिवसात पूर्ण करतात. व्यक्तीची संख्या 22 दिलेली आहे, तास आहेत 12 तास आणि दिवस दिलेले आहेत 18. त्यानंतर तेच काम म्हणजे काम सेम आहे, तेच काम किती व्यक्ती 11 तास काम करून 24 दिवसात पूर्ण करतील. म्हणजे इथे व्यक्तींची संख्या किंवा मजुरांची संख्या तुम्हाला काढायची आहे. ते काढत असताना काम समान असेल तर फॉर्म्युला वापरायचा आहे. मजूर गुणिला तास गुणिला दिवस बरोबर मजूर गुणिला तास गुणिला दिवस. पहिल्या वाक्याचे संख्या पूर्ण ठेवून द्या. मजूर दिलेला आहे तुम्हाला 22 गुणिला तास आहेत 12 गुणिला दिवस आहे 18. तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यात मजूर किंवा व्यक्तींची संख्या काढायची आहे. तास दिलेला आहे 11 आणि दिवस दिलेला आहे 24. याचं कॅल्क्युलेशन करा. 11 दुने इकडे 22 होईल. त्यानंतर 12चा भाग इथे 12 दुने 24. हे 2 2 कापा म्हणजेच एम बरोबर 18 निघेल. म्हणजे एकूण व्यक्ती लागतील कामाला पूर्ण करण्यासाठी 18 मजूर किंवा 18 व्यक्ती. उत्तर येईल ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. हां नेक्स्ट पहा. नाणी व नोटा या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला 1 रुपया 50 पैसे आणि 2 रुपयांच्या नाण्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3 ला 4 ला 2. म्हणजेच तुम्हाला या तिन्ही नाण्यांचं जे गुणोत्तर हे वेगवेगळं जर दिलेलं असेल तर 1 रुपया त्यानंतर 50 पैसे म्हणजे हे सुद्धा तुम्हाला रुपयात लिहावं लागेल 0.50 रुपये लिहा. त्यानंतर 2 रुपये सगळ्यांचं युनिट हे रुपयामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर या 1 रुपयाचा रेशो 3 दिलेला आहे, 50 पैशाचा रेशो 4 दिलेला आहे आणि 2 रुपयाचा रेशो मात्र 2 दिलेला आहे. याचा गुणाकार करा. 3 1 3 524 म्हणजे इथे 2 येईल, 2 दुने 4. आता या रेशोची बेरीज करून तुम्हाला एकूण जी रक्कम दिलेली आहे 4500 त्या 4500ला तुम्हाला डिवाईड करावं लागेल. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9नी डिवाईड केलं तर एक प्रमाण निघेल त्याचं 500. आता तुम्हाला 50 पैशांची नाणी काढायची आहे. 50 पैशांच्या नाणीचा रेशो तुम्हाला इथे किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. म्हणजे हा 4 जो रेशो दिलेला असेल तर 4 गुणिला 500 जर केलं तर 4 5 20 म्हणजे 50 पैशांची एकूण नाणी जी आहे ती मात्र 2000 निघेल. तुम्हाला 50 पैशाची विचारली तर तुम्ही 4 निवडा. जर तुम्हाला 1 रुपयाची विचारली तर 3 गुणिला 500 आणि जर तुम्हाला 2 रुपयाची विचारली तर 2 गुणिला 500. उदाहरणानुसार तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास, मोठ्या चाकाचा व्यास 50 दिलेला आहे आणि लहान चाकाचा व्यास 35 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि मोठ्या चाकाचे फेरे 21 जर असतील तेव्हा लहान चाकाचे फेरे किती होतील. आता हे तुम्हाला समप्रमाण की व्यस्त प्रमाण या पद्धतीने विचार करून उदाहरण सोडवता येईल. जर तुम्हाला मोठ्या चाकाचा व्यास जर 50 सेंटीमीटर जर दिलेला असेल तर तेव्हा फेरे होत आहेत 21. हा व्यास आहे आणि हे त्याचे फेरे आहेत. मग 50 सेंटीमीटर व्यास असेल तर फेरे 21 जर होत असतील तर तुमच्या त्या चाकाचा लहान चाकाचा व्यास जर 35 सेंटीमीटर जर दिलेला असेल तर किती फेरे होतील या पद्धतीनं त्याचा विचार करावा लागेल. सुरुवातीला मांडणी करून ते समप्रमाण आहे की व्यस्त प्रमाण आहे याचा विचार करा. इकडे संख्या तुमची कमी झालेली आहे, 50 वरून 35 झाली म्हणजे इकडे कमी झालेली आहे संख्या. तर इकडे मात्र तुम्हाला 50 व्यास दिलेला असेल तर फेरे 21 होतील आणि जर त्याचा व्यास जर कमी असेल 35 तर त्याचे फेरे जास्त होतील. म्हणजेच इथे फेरे तुमचे जास्त येणार आहेत. म्हणजे इकडे संख्या कमी आणि इकडे जास्त, त्यामुळं हे प्रमाण जे आहे हे व्यस्त प्रमाण आहे. आणि व्यस्त प्रमाण जर असेल तर सरळ गुणाकार करावा लागतो. सरळ गुणाकार म्हणजे 50 गुणिला 21 भागिला 35. 7 तिरी 21, 7 5 35, 5चा भाग 50 मध्ये 10 वेळा जाईल. 10 गुणिला 3 केलं तर त्याचं उत्तर 30 येईल. म्हणजेच 35 सेंटीमीटर जर व्यास असेल तर किती फेरे होतील 30 फेरे. ऑप्शन नंबर सी
30 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हां, कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला वर्गमुळामध्ये x डिवायडेड बाय 10 दिलेला आहे इक्वल 1.2. तर तुम्हाला xची व्हॅल्यू काढायची आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला ह्या वर्गमुळाची संख्या दिली याचा वर्गमूळ निघत नाही, म्हणून तुम्हाला दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागेल, म्हणून बोथ साईड स्क्वेअर. तर बोथ साईड स्क्वेअर करताना ही जी वर्गमुळात संख्या दिलेली आहे ती संख्या जशीच्या तशी बाहेर निघेल. दुसऱ्या बाजूचा वर्ग करा म्हणजे 1.2चा वर्ग. 12चा वर्ग 144 लिहा. पॉईंटच्या नंतर एक अंक आहे, वर्गसंख्येमध्ये पॉईंटच्या नंतर 2 अंक सोडून पॉईंट द्या, म्हणजेच 1.44 येईल. आणि मग x बरोबर 1.44 गुणिला 10 जर केलं तर गुणाकार करताना हा पॉईंट 10 असल्यामुळे उजवीकडे सरकतो, 14.4 हे त्याचं करेक्ट आन्सर येईल. ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे घातांकाच्या नियमावर आधारित प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवताना इथे 9ला घातांक 2.6 गुणिला 81ला घातांक 6.25 डिवायडेड बाय 81ला घातांक 6.25 गुणिला 3ला घातांक 1.2. तर यामध्ये तुम्हाला 81ला घातांक 6.25 आणि 81ला घातांक 6.25 समान असल्यामुळे ते दोन्ही कापा. त्यानंतर आता इथं उरलं 9ला घातांक 2.6 गुणिला भागाकारात 3ला घातांक 1.2. आता घातांकाच्या नियमानुसार या दोघांचा पाया समान करा. पाया समान करण्यासाठी 9 म्हणजेच 3ला घातांक 2 गुणिला 2.6 येईल भागीला 3ला घातांक 1.2. त्यानंतर 3ला घातांक 26 दुने 52 म्हणजेच 5.2 येईल. 3ला घातांक 1.2. घातांकाचा नियम काय सांगते? पाया समान असेल आणि भागाकारात जर संख्या असेल तर घातांकाची वजाबाकी करा. 3ला घातांक 5.2 मायनस 1.2 म्हणजेच 3ला घातांक 4 येईल. 3ला घातांक 4 म्हणजेच 3चा गुणाकार 4 वेळा केला की त्याचं उत्तर येईल 81. 81 उत्तर तुम्हाला ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं आहे, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. या पद्धतीने घातांकाच्या नियमानुसार हे उदाहरण सोडवता येईल. त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित हा प्रश्न दिलेला आहे. पहा, या प्रश्नामध्ये एक 4 अंकी संख्या दिलेली आहे. या 4 अंकी संख्येमध्ये तुम्हाला 2 स्टार दिलेले आहेत आणि त्या स्टारच्या ठिकाणी कुठला तरी समान अंक ठेवल्यानंतर 12ने पूर्ण भाग जाईल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर 12ने भाग जाण्यासाठी 12च्या फॅक्टरचा विचार केला तर 3 आणि 4 येईल. म्हणजे ज्या संख्येमध्ये 3चा आणि 4चा या दोन्ही संख्येचा भाग जातो त्यामध्ये 12चा भाग जाईल. मग आता या 3चा आणि 4चा भाग टॅली करण्यासाठी कसोटी सोपी कोणती आहे? 4ची आहे. आणि तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहे. समजा 4चा भाग जाण्यासाठी जर या स्टारच्या ठिकाणी तुम्ही 1 ठेवला तर संख्या 14 होईल. 4चा भाग जात नाही म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. त्यानंतर स्टारच्या ठिकाणी जर तुम्ही 2 ठेवलं तर 24 होईल. 24मध्ये 4चा भाग जातो, याला वेटिंगवर ठेवा. त्यानंतर 5 ठेवले 54 येईल. 4चा भाग जाणार नाही, हाही ऑप्शन येणार नाही. 4 जर ठेवले तर 44 येईल आणि 44मध्ये 4चा भाग जातो. म्हणजे या दोनपैकी कुठला तरी अंक तुम्हाला ठेवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला 3ची पण कसोटी लावून बघावी लागेल. मग 3ची कसोटी लावण्यासाठी जर तुम्ही पर्यायामधला 2 जर इथे ठेवले तर 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, बेरीज 11 येते. त्यामध्ये 3चा भाग जात नाही म्हणून तुमचा दोनही ऑप्शन येणार नाही. मग उत्तर किती येईल? 4. किंवा तुम्हाला जर टॅली करायचं असेल तर तुम्ही इथे 4 ठेवून पहा. स्टार 3 स्टार 4 इथे जर तुम्ही 4 ठेवले तर तुमची संख्या तयार होईल 4344. 4 3 12, 12 3 15, बेरीज 15 येते म्हणजे 3चा भाग जातो. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी आपल्याला अंक ठेवावा लागेल 4, तेव्हा 12चा पूर्ण भाग जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हां, या प्रश्नामध्ये तुम्हाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 4/5 गुण आवश्यक आहेत. एका विद्यार्थ्याने त्या परीक्षेत 3/5 गुण मिळवले. आता हा प्रश्न सरळ सरळ लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. या उदाहरणामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी 4/5 गुणांची आवश्यकता आहे आणि त्यांनी मिळवलेले आहेत 3/5 गुण. याचा अर्थ काय झाला की 5 पैकी त्यांनी 4 गुण मिळवलेले आहेत. 4 पैकी 5 गुण त्या परीक्षेला आवश्यक आहेत आणि त्यांनी मिळवले आहेत 5 पैकी 3 गुण. म्हणजे एक भाग त्यांनी कमी घेतलेला आहे. मग एक भाग म्हणजेच काय तर 170 गुण. प्रश्न लक्षात घ्या. किंवा या प्रकारे लक्षात येत नसेल तर 4/5 मायनस 3/5 घ्या. अपूर्णांकामधील छेद समान आहे, कॉमनमध्ये घ्या. 4 - 3 केलं तर 1 येईल. याचा अर्थ काय झाला? 5 पैकी एक भाग त्यांनी कमी घेतलेला आहे. 5 पैकी एक भाग कमी घेतल्यामुळे तो नापास झाला. मग एक भाग म्हणजे किती गुण कमी घेऊन नापास झाला? 170. मग एक भाग म्हणजे 170.
तर पूर्ण ती परीक्षा किती गुणांची होती म्हणून 5 भाग म्हणजे किती 17 5 85 किंवा 5 गुणिले 170 करा 17 5 85 0 म्हणजेच त्याचा फायनल आन्सर येईल 850. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हां 70चा 35% 65% त्या एका संख्येच्या 65%पेक्षा 5 जास्त आहे. तर 70चा 35% म्हणजे 35 / 100 करा. हा म्हणजे बरोबरचं चिन्ह. एक संख्या जी आपल्याला माहीत नाही ती 1 द्या. त्या संख्येचा 65% म्हणजे 65/100 कितीने जास्त आहे 5ने जास्त आहे म्हणून +5 करा. आता याला कॅल्क्युलेट करा. 1 1 0 कापून घ्या. 5 दुने 10 5 7 35 7 7 49/2 येईल बरोबर. इकडे 5चा भाग द्या 13 वेळा जाईल. इथे 5चा भाग द्या 20 वेळा जाईल. इथे 13x/20 करा +5. आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा इकडे संख्या एका बाजूला घ्या. 49/2 -5 बरोबर 13x/20. इथे 49 - 5 दुने 10 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा भागीला 2 बरोबर 13x/20. आता 49 मधून 10 मायनस करा 39 येईल. 39/20 बरोबर 13x/20. या 2चा भाग इथे 10 वेळा जाईल. 13 1 13 13 39. मग x बरोबर 3 गुणिला 10 केलं तर याचं उत्तर येईल 30. ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट असेल. या प्रकारे ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित तुम्हाला करावं लागेल म्हणजे उत्तर येईल 30. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका ट्रक कंपनीतील माल एका शहरात पोहोचवतो. म्हणजे एक ट्रक कंपनीतील माल एका शहरात पोहोचवतो. ट्रक जाताना 40 km/h वेगाने जातो आणि परत येताना 60 km/h वेगाने येतो. जर ट्रकला एकूण 5 तास वेळ लागला असेल तर कंपनी ते शहर अंतर किती km/h असेल. सरासरी वेग काढत असताना आपण फॉर्म्युला घेतो 2xy / x + y. यानी काय निघतं की प्रति तासामध्ये त्याचा सरासरी वेग किती आणि मग सरासरी वेग आपल्याला काढायचा असेल तर हा फॉर्म्युला घ्यावा लागतो. आणि जर जाणं येणं जर तो करत असेल आणि एकूण तास जर त्याला 5 तास जर लागत असतील तर त्याचं कॅल्क्युलेशन करताना दोन्ही वेगाचा गुणाकार करा भागीला दोन्ही वेगाची बेरीज गुणिला एकूण तास किती लागत आहेत त्याला 5 तास लागत आहेत. मग आता 40 गुणिला 60 भागीला 100 गुणिला 5 करा. 5चा भाग 100 मध्ये 20 वेळा जाईल. 20 दुने 40 60 दुने 120 उत्तर येईल त्याचं 120 किलोमीटर म्हणजेच 120 किलोमीटर अंतर शहर ते कंपनीचं असेल. ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. हां हेच क्वेश्चन पहा. हां हा प्रश्न सोडवताना एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने काही अंतर 5.5 तासात जात आहे आणि प्रवाहाच्या दिशेने तेवढंच अंतर 2.5 तासात पूर्ण करताय आणि त्या व्यक्तीचा स्थिर पाण्यातील वेग जर तुम्हाला दिलेला असेल तर प्रवाहाचा वेग काढायचा असतो. कधी तुम्हाला प्रवाहाचा वेग दिलेला असेल तर स्थिर पाण्याचा वेग काढा. मग आता हे कॅल्क्युलेशन करताना हा असा एक घमेला काढायचा. या घमेल्यामध्ये तुम्हाला इथे विरुद्ध दिशेनं इथे दिशेनं वेग लिहा दिशेने वेग आणि इथे विरुद्ध दिशेने वेग. त्यानंतर इथे स्थिर पाण्यातील वेग आणि इथे प्रवाहाचा वेग. मग आता इथे नेमकं काय दिलेलं आपल्याला स्थिर पाण्यातील वेग दिलेला आहे 16 km/h. प्रवाहाचा वेग तुम्हाला काढायचा आहे आणि दिशेनं वेग देण्याऐवजी त्यांनी काय दिलेला वेळ दिलेला आहे. वेळ दिलेला दिशेने आहे 2.1/2 म्हणजेच 5/2 हा त्याचा वेळ दिलेला आहे आणि इकडे वेळ दिलेला आहे 5.1/2 म्हणजे 5.5 म्हणजे 11/2. आता इथे शॉर्टकट तुम्हाला जर सोडवायचं असेल तर सरळ 5/2 वेळ दिलेला आणि 11/2 जर वेळ दिलेला असेल छेद समान जर असेल तर 5 आणि 11चा एलसीएम घ्या. 5 व 11चा एलसीएम घ्या म्हणजे लसावी घ्या. लसावी येतो 55. म्हणजेच तुम्हाला वेळ जो आहे त्या वेळेचा लसावी घेतल्याच्या नंतर समजा ते अंतर जर तुम्ही गृहीत धरलं की 55 किलोमीटर आहे तर 55 किलोमीटर जाण्यासाठी त्याचा वेग किती ठेवावा लागेल. त्यासाठी 55 किलोमीटर किती तासात जात आहे तो 5/2 तासात जात आहे. त्यानंतर हे 55 किलोमीटर आपण अंदाजे लसावी काढून ते अंतर घेतलेलं आहे. हे 55 किलोमीटर अंतर जाण्यासाठी वेळ किती लागत आहे 11/2. म्हणजेच आपण अंतराला जर वेळाने भागलं तर आपल्याला वेग मिळेल. वेग काढताना 55 गुणिला 2/5 11/5 55 11 दुने 22 km/h हा वेग निघेल. त्यानंतर विरुद्ध दिशेने वेग काढताना 55 गुणिला 2/11 11/5 55
5 दुने 10 किलोमीटर पर आवर हा त्याचा विरुद्ध दिशेने वेग निघाला. म्हणजे दिशेने वेग निघाला 22, दिशेने वेग निघाला 22 आणि विरुद्ध दिशेने वेग निघाला 10. मग तुम्हाला प्रवाहाचा वेग जर काढायचा असेल तर प्रवाहाचा वेग बरोबर तुम्हाला दिशेने वेग तुम्ही काढलेला आहे 22, प्रवाहाचा वेग काढताना इथे मायनस करावा लागेल आणि विरुद्ध दिशेने वेग दिलेला आहे 10 भागिले 2. 22 मधून 10 मायनस करा, 12 भागिले 2 केलं तर प्रवाहाचा वेग येईल 6 किलोमीटर पर आवर. आता हेच तुम्ही थोडंसं शॉर्टकट विचार करून प्रश्न सोडवलेला आहे. तर याचं कॉन्सेप्ट जर क्लिअर करायचं जर असेल तर यामध्ये पहा, तुम्हाला संत पाण्यातील वेग किंवा स्थिर पाण्यातील वेग तुम्हाला इथे दिलेला आहे. म्हणून संत पाण्यातील वेग बरोबर दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग भागिला 2 या फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवावं लागते. आणि या फॉर्म्युल्यामध्ये संख्या ठेवत असताना संत पाण्यातील वेग तुम्हाला 16 दिलेला आहे बरोबर. दिशेने वेग काढत असताना समजा एकूण अंतर तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही 1 घ्या आणि अंतराला जर तुम्ही वेळेनं डिवाईड केलं 5/2 तर तुम्हाला इथे वेग मिळेल. म्हणजे हा दिशेने वेग. त्यानंतर विरुद्ध दिशेने वेग घेण्यासाठी एकूण अंतर x घ्या. xला किती वेळ लागत आहे विरुद्ध दिशेने? 11/2 डिवायडेड बाय 2. म्हणजे फॉर्म्युला तुम्ही जो घेतलेला स्थिर पाण्यातील वेग बरोबर दिशेने वेग प्लस प्रवाहाच्या दिशेने वेग भागिला 2 याचं कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर एक्सची व्हॅल्यू निघेल आणि एक्सची व्हॅल्यू निघाल्याच्या नंतर वेग काढा. तो वेग निघेल 22 आणि 10. आणि मग प्रवाहाचा वेग काढायचा जर असेल तर विरुद्ध दिशेने वेग आणि विरुद्ध दिशेने वेगाची वजाबाकी करून भागिला 2 करा. तुम्हाला प्रवाहाचा वेग काढता येईल 6 किलोमीटर पर आवर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका वृत्तचित्तीची त्रिज्या 14 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 60. आता वृत्तचित्ती म्हणजेच काय तर दंडगोल सिलेंडर ज्याला म्हणतो आपण. या वृत्तचित्तीमध्ये हा वर्तुळ वरती एक असतो आणि एक खाली, दोन्ही वर्तुळ मात्र सारखे असतात. आता याच्यामध्ये ही त्रिज्या असते आणि ही मात्र हाईट असते. हाईट किती दिलेली आहे, उंची किती दिलेली आहे याची 60. त्यानंतर ही जी त्रिज्या आहे, त्रिज्या किती दिलेली आहे 14. आणि प्रश्नाचं स्वरूप काय पहा तर त्या वृत्तचित्तीच्या तळ किंवा छताचं पृष्ठफळ काढा. आता तळ किंवा छत म्हणजेच काय, हा छतावरचा वर्तुळ झाला आणि हा तळाचा भाग आहे. दोन्ही वर्तुळ सारखे असेल तर दोनपैकी कुठल्या एकाचं पृष्ठफळ जर तुम्हाला काढायचं असेल तर हा वर्तुळाकृती असतो. म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ घ्या. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. पायाची किंमत लिहा 22/7. उदाहरणार्थ तुम्हाला आर दिलेला आहे 14. आर स्क्वेअर आहे म्हणून 14 गुणिला 14 करा. 7 दुने 14, 22 दुने 44 गुणिला 14 करा. 14 चो 56 6 चे 5, 14 चो 56 आणि 5 61 616 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. एका घनाची प्रत्येक बाजू 8 सेंटीमीटर आहे तर त्या घनाचे उभे पृष्ठफळ किती? तुम्हाला उभे पृष्ठफळ विचारलेलं आहे. घनाला 6 पृष्ठभाग असतात, कडा असतात 12 आणि कॉर्नर म्हणजेच कोपरे असतात 8. त्यापैकी तुम्हाला उभे पृष्ठफळ म्हणजेच वक्र पृष्ठफळ विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, उभे पृष्ठफळ म्हणजेच वक्र पृष्ठफळ. आणि वक्र पृष्ठफळ काढत असताना त्या घनाकृती ठोकळ्याचं वरचा भाग आणि खालचा भाग सोडून 4 भागाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढावं लागतं, एकूण क्षेत्रफळ. मग 4 भागाचं क्षेत्रफळ म्हणजेच 4 गुणिला बाजूचा वर्ग. हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. मग 4 गुणिला बाजू दिलेली आहे 8 म्हणून 8चा वर्ग घ्या. 4 गुणिला 8चा वर्ग 64. 4 चो 16 6 हातचा 1, 6 चो 24 ने 1 25, 256 चौरस सेंटीमीटर त्या घनाचं उभे पृष्ठफळ म्हणजेच वक्र पृष्ठफळ निघेल. ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. शेवटचा प्रश्न आहे. बेरीज आणि वजाबाकी दिलेली आहे. संख्या आहेत पहा. सुरुवातीला या दोन संख्येची बेरीज करा, त्यातनं ही संख्या मायनस करा. 11.1 प्लस 111.11. एकाखाली एक संख्या बरोबर घ्या, पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. त्यानंतर याची तुम्हाला बेरीज करायची आहे. 1 1 1 2 1 1 2 1 1 2 हा 1 122.21 ही बेरीज झाली. यामधनं तुम्हाला 11.111 मायनस करावं लागतं. आता वजाबाकी करायची तर ही संख्या 3 अंकी करा. 3 अंकी करण्यासाठी एक 0 द्या. 10 मधनं 1 मायनस करा 9 येईल, हातचा घेतला आहे. 11 मधनं 2 मायनस केले तर 9, हातचा घेतला आहे. 2 मधनं 2 मायनस केले तर 0 येईल. त्यानंतर 2 मधनं 1 मायनस करा 1, 2 मधनं 1 मायनस केला 1, हा 1 111.099 म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तुम्हाला या स्वरूपाचे जे काही 25 प्रश्न होते हे 25 प्रश्न आपण
इथे आज समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार प्रश्न काही सेकंदात टॅकल कसा करायचा, तो प्रश्न टॅकल झाल्याच्या नंतर काही क्षणातच त्या प्रश्नांची उत्तरं कशी काढायची ते आज आपण इथे पाहिलेलं आहे. अशाच स्वरूपाचे दर रविवारी झालेल्या पेपरचं विश्लेषण आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेस, तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला दर रविवारी झालेल्या पेपरचं विश्लेषण बघता येईल. याच पद्धतीनं पुढील पेपर जो आहे हा 1 मार्च 2026 रोजी होणारा जो पेपर आहे हा पेपर मात्र भंडारा पॅटर्ननी असेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्न टॅकल कसा करायचा, प्रश्नाचे स्वरूप जर कठीण आले तर त्या प्रश्नाला टॅकल करून काही सेकंदात कसं सोडवायचं हे आपल्याला सरावासाठी म्हणून त्या पेपरचा पॅटर्न त्या स्वरूपाचा सेट केलेला आहे. तर तयारी तसा पुढच्या रविवारी जो होणारा पेपर आहे तो पेपर मात्र भंडारा पॅटर्नचा असेल. धन्यवाद. नमस्कार.